सोलापुरातील टेंभुर्णीमध्ये विवाहित महिलेला बेदम मारहाण, दीर आणि जावेनं मारहाण केल्याचा पीडित महिलेच्या कुटुंबियांचा आरोप। चित्रा भोसले असं मारहाण झालेल्या विवाहित महिलेचं नाव। ठाकरेंच्या शिवसेनेकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयाची तोडफोड, अकोल्यामधील नेहरू पार्क चौकातील कार्यालयामध्ये तोडफोड, पाणी टंचाईच्या प्रश्नावर चालढकल केल्याच्या आरोपाखाली तोडफोड। सांगलीच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण, कडेगाव आणि आटपाडी पोलीस ठाण्याच्या इमारतींचं लोकार्पण। सांगली पोलीस दलाला 19 नवीन वाहनं मिळणार। बीडमध्ये वैद्यकिनी परिसरामध्ये असलेल्या पवनचक्की प्लांट परिसरामध्ये गोळीबार, पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाकडून झालेल्या गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू, सुरक्षा रक्षक ताब्यात। नागपूरच्या इतवारी परिसरामध्ये सागर ज्वेलर्सवर ईडीची छापेमारी, विदेशामधून 18 कोटी रुपयांचं सोनं तस्करी प्रकरणी छापे, कॅश हवाला कारोबारी शैलेश लखोटियावर देखील ईडीची रेड। जळगावच्या रावेर तालुक्यामधील रेंबोटा इथल्या 80 वर्षीय वृद्धेची आर्थिक फसवणूक, वृद्ध महिलेनं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत आपबीती सांगितली। घर विकून आलेले 1 लाख रुपये त्यांचे नातेवाईक आनंदा कोळी यांनी लाटल्याचा आरोप। साताऱ्याच्या कराडमधील तासवडे एमआयडीसीमध्ये 6 कोटींचं कोकेन जप्त, पोलिसांनी एमआयडीसीमधील सूर्यप्रभा फार्मकेन कंपनीमध्ये धाड मारली। पोलिसांना धाडीमध्ये 1340 ग्रॅम कोकेन सापडलं। गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यामध्ये पोलिसांची नक्षलवाद्यांसोबत चकमकीमध्ये 4 नक्षल्यांचा खात्मा, मृत नक्षलवाद्यांमध्ये 2 पुरुष आणि 2 महिला नक्षलवाद्यांचा समावेश। धुळ्यामधील गुलमोहर रेस्ट हाऊस प्रकरणी चौकशीला वेग, संबंधित रक्कम ट्रेझरीमध्ये जमा, किशोर पाटील यांची देखील चौकशी। चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गाडीमध्ये आमदार देवराव भोंगळे यांनी अवैध दारू अड्ड्यावर धाड मारली, 2 पेट्या दारू जप्त, पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश। परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जिल्हा उपनिबंधकांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन, बँकांकडून शेतकऱ्यांची होणारी अडवणूक थांबवण्याची मागणी। यवतमाळ जिल्ह्यामध्ये काँग्रेसकडून नगर परिषदेसाठी उमेदवाराची चाचपणी सुरू, स्वबळावर निवडणूक लढवण्याची काँग्रेसची तयारी, काँग्रेस शहराध्यक्ष बबलू देशमुख यांची माहिती। साताऱ्यातील वाई शहरामध्ये नगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग, मुख्य बाजारपेठ आणि रस्त्यांवरील अतिक्रमणं हटवली। भिवंडीमध्ये पावसाळ्यामधील दुर्घटना टाळण्यासाठी 21 अतिधोकादायक इमारती निष्कासित, कल्याण दुर्घटनेनंतर भिवंडी पालिका प्रशासनाकडून खबरदारी। नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, जिल्ह्यातील अनेक भागामध्ये पावसाची रिपरिप, सकाळपासूनच ढगाळ वातावरण। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, छोट्या मोठ्या नदी नाल्यांना देखील पूर आल्यानं नाचनवेल परिसरातील अंजना नदीवरील पूल वाहून गेला। कोल्हापूरमध्ये गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत देखील वाढ, पाणीपातळी वाढल्यानं कसबा बावडा इथला राजाराम बंधारा पाण्याखाली, कसबा बावडा ते वडनगे रस्ता आता वाहतुकीसाठी बंद। पालघरच्या केवळा, मनोर, सफाळेमध्ये दमदार पाऊस, सफाळेसह पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू, पालघर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी। मुसळधार पावसामुळे साताऱ्याच्या कराड तालुक्यातील डेळेवाडी खिंडीमध्ये दरड कोसळली, डेळेवाडी खिंडीमधील वाहतुकीवर देखील परिणाम। सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर अद्यापही कायम, वैभववाडी तालुक्यामध्ये 92 मिलीमीटर पावसाची नोंद, करूळ घाटामध्ये ठिकठिकाणी दरड कोसळण्याचं सत्र सुरूच। सिंधुदुर्गच्या कणकवली, मालवण, कुडाळ तालुक्यामध्ये पावसाची हजेरी, नदी नाले प्रवाहित, जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी। रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसामुळे संरक्षक भिंत कोसळली, पोमेंडी खुर्दमध्ये ही घटना घडली, भिंत कोसळल्यानं 1 जण जखमी। सातारा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, भाजीपाला शेतातच सडून जाण्याची शक्यता, शेतकरी हवालदिल। हिंगोलीमध्ये सततच्या पावसामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत, 2 एकरवरील कोबी पिकावर शेतकऱ्यानं रोटावेटर फिरवला। पुण्यामधील शिरूरमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा पेरू बागेला मोठा फटका, पिंपरी दुमाला परिसरामधील शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान। साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस, सकाळी 8 वाजेपर्यंत 93 मिलीमीटर पावसाची नोंद, धरणाच्या पाणीपातळीत देखील वाढ।
मुसळधार पावसामुळे जळगावच्या मध्यवर्ती बसस्थानकामध्ये गळती, बसस्थानकातील स्लॅबमधून पाण्याची गळती, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांना त्रास. अमरावतीमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा थंड पेय विक्रेत्यांना फटका, वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्यानं थंड पेयांच्या दुकानांकडे नागरिकांची पाठ. नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात. येवला बाजार समितीमध्ये गोल्टी कांद्याला 135 रुपये प्रति क्विंटलचा दर, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. कोल्हापूरच्या चंदगडमध्ये हत्तीचा धुमाकूळ, कौलगे गावातल्या शेतकऱ्यांचा हत्तीकडून मोठं नुकसान, तात्काळ उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची वन खात्याकडे मागणी. वर्धा जिल्ह्यामध्ये हमी दरातील तूर खरेदीला मुदतवाढ मिळाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा, नाफेडच्या तूर खरेदीला 28 मे पर्यंत मुदतवाढ. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 3 जून पर्यंत ड्रोन बंदी, ड्रोन किंवा मानवरहित यंत्र उडवण्यास जिल्ह्याच्या हद्दीमध्ये बंदीचा आदेश. सोलापूरमध्ये वाहतूक शाखेकडून बुलेटसह 46 वाहनांवर कारवाई, अचानक कारवाई करत 22,000 रुपयांचा दंड वसूल. बीडच्या परळीमध्ये जातीवाचक शिवीगाळ करत तरुणाला मारहाण, 5 जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीसह मारहाणीचा गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये दलालांचा सुळसुळाट, बांधकाम कामगारांना सरकारकडून देण्यात येणाऱ्या संसारोपयोगी साहित्यांसाठी एजंटकडून 1200 ते 1500 रुपयांची मागणी, अवैध पैसे घेतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल. नंदुरबारहून शिवपूरकडे जाणाऱ्या एसटीमध्ये कंडक्टरची वृद्ध दाम्पत्यावर अरेरावी, कंडक्टरनं वृद्ध आजी आजोबांना खाली उतरवलं, अपमानास्पद वागणूक देतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल, कंडक्टरवर कारवाई करण्याची मागणी. जळगावच्या चाळीसगाव रेल्वे स्थानकावर जीव धोक्यात घालून प्रवाशांचा रेल्वे ट्रॅक क्रॉसिंग, काही सेकंद वाचवण्यासाठी प्रवाशांकडून जीवाशी खेळ. पुरंदरच्या दिवेघाटामध्ये पालखी मार्गाचं काम प्रगतीपथावर, पालखी मार्गाच्या कामासाठी दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये घाट वाहतुकीसाठी केव्हाही अर्धा तास बंद राहणार, नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहन. अमरावतीच्या मेळघाटमध्ये अतिदुर्गम भागातील 38 गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचा आज मुक्काम, 1 दिवस मेळघाटसाठी या उपक्रमांतर्गत अधिकारी मुक्कामी राहणार. गडचिरोलीमध्ये राज्यातील नगरपालिका क्षेत्रातील पहिलं मॉडेल सिनेमा थिएटर सुरू, मनोरंजन क्षेत्रामध्ये नवा अध्याय, वातानुकूलित सिनेमागृहाचं उद्घाटन. गडचिरोलीमध्ये अवैध दारूवर मोठी कारवाई, 20,70,000 रुपयांच्या दारूपेट्यांसह एक वाहन देखील जप्त, झिंगापूर पोलिसांची कारवाई. पुण्यातील इंदापूरमध्ये पोलिसांना माहिती दिल्याच्या आरोपाखाली एकाला मारहाण, 4 जणांविरुद्ध इंदापूर पोलिसात गुन्हा दाखल. परभणी जिंतूर महामार्गावरील पुलाचं काम रखडलं, वर्ष उलटून देखील काम पूर्ण न झाल्यानं स्थानिकांमध्ये नाराजी. बदलापूरच्या सत्संग विहारला 10 कोटींचा दंड, उल्हास नदीमध्ये बेकायदा भराव टाकणं भोवलं, सत्संगाच्या आडून सुरू असलेला अतिक्रमणाचा डाव हाणून पाडला. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये 24 मे पासून दुर्गा वाहिनीच्या शौर्य प्रशिक्षण वर्गाला सुरुवात, 12 जिल्ह्यांमधील 350 युवतींचा सहभाग.